नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे काय होते मित्रांनो? स्वतंत्र भारताचे ते पहिले राष्ट्रपती होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारतातील सर्वात उंच धबधबा हे कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात उंच धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, कोणता वायू वातावरणात मुबलक प्रमाणामध्ये असतो? कोणता वायू वातावरणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन. काय मित्रांनो? नायट्रोजन हा वायू वातावरणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, ऐतिहासिक बॉक्सरची लढाई ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऐतिहासिक बॉक्सरची लढाई ही कोणत्या वर्षी लढण्यात आलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1764 मध्ये, म्हणजे ही ऐतिहासिक बॉक्सरची लढाई म्हणजे 1764 मध्ये लढण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पाकिटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पाकिटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिरव्या रंगाचा बिंदू आढळत असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आसाम राज्याचा हा बिहू लोकनृत्य म्हणजे राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, दुसरे महायुद्ध हे कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे? दुसरे महायुद्ध हे कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1939 मध्ये दुसरे महायुद्ध हे सुरू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, घटक राज्यांच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? पहा, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. घटक राज्यांच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती ही कोणामार्फत केली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यपालानुसार त्यांची नियुक्ती केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खालपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात? खालपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करत असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मतदानाचा हक्क प्राप्त करण्यासाठी भारतीय नागरिकास वयाच्या किती वर्षे पूर्ण करावी लागतात? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. मतदानाचा हक्क प्राप्त करण्यासाठी भारतीय नागरिकास वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 18 वर्षे हे पूर्ण करावी लागतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, ग्रहण सुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला सांगायचा आहे. ग्रहण सुटणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ नेमका काय आहे ते सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संकटातून सुटका होणे, त्याला आपण ग्रहण सुटणे असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गडचिरोली जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? झोंबी या पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आनंद यादव. आनंद यादव कोण आहेत मित्रांनो? झोंबी या पुस्तकाचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडत असतो? पहा, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कुंभार्ली घाट हा कोणत्या दोन शहरांना जोडत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडणारा म्हणजे घाट म्हणजे कुंभार्ली घाट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतात रेल्वे तार यंत्र पोस्ट यांची सुरुवात खालपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे? भारतामध्ये रेल्वे तार यंत्र पोस्ट यांची सुरुवात खालपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांची म्हणजे रेल्वे, तारयंत्र आणि पोस्ट यांची सुरुवात झालेली आहे. कोणाच्या कारकिर्दीमध्ये मित्रांनो? लॉर्ड डलहौसी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, मुळशी येथे शेतकऱ्यांची केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व हे कोणी केलेले आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सेनापती बापट यांनी केलेले आहे. कोणी केले मित्रांनो? सेनापती बापट हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ब्राह्मो समाजाची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. काय मित्रांनो? चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ काय आहे मित्रांनो? ही 1930 साली घडलेली आहे. म्हणजे इथं आपल्याला 35 दिले आहे. म्हणजे ही आपली चुकीची जोडी आहे. आणि 1 नंबर आहे मित्रांनो, चले जाव चळवळ ही 1942 मध्ये झालेली आहे. आणि असहकार चळवळ 1920 मध्ये झालेली आहे. आणि पुणे करार हा 1932 मध्ये झालेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं हे चुकीचं आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे? हा पण प्रश्न मित्रांनो तुम्हाला साधा आहे, पण परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना म्हणजे निर्मिती ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 मे 1960 रोजी ही महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? भारताचा घटनात्मक प्रमुख हा कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हा भारताचा घटनात्मक प्रमुख असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, समुद्राचे भरतीचे पाणी नदीच्या मुखात जोपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या डॅडॅस भागाला काय म्हटले जाते? पहा, समुद्राचे भरतीचे पाणी नदीच्या मुखात जोपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या डॅडॅस भागाला म्हणजे नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे खाडी असे म्हटले जाते. काय मित्रांनो? खाडी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, पांढरे सोने कशाला म्हटले जाते? पांढरे सोने हे कशाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे या कापूसा याला पांढरे सोने असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, मणिपूर काय मित्रांनो? मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे आणि मिझोरामची राजधानी आपल्याला सांगायची आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऐजवाल. काय मित्रांनो? ऐजवाल ही मिझोराम या राज्याची राजधानी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येत असते? बघा, पाचगणी हे पर्यटन ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सातारा या ठिकाणी पाचगणी हे पर्यटन स्थळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, खालपैकी कशात भारताची राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले जाते? खालपैकी कशात भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरनामाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणजे सरनामा याला आत्मा असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, राष्ट्रपतींना घटकांच्या कोणत्या कलमानुसार देयचा अधिकार आहे? घटनेच्या कोणत्या कलमानुसार देयचा अधिकार देण्यात आलेला आहे? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 72 नुसार राष्ट्रपतींना देयचा अधिकार आहे. कोणत्या कलमानुसार मित्रांनो? 72 नुसार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्कोचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्राच्या वायव्येस डॅडॅशे राज्य आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस डॅडॅशे राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुजरात राज्य हे महाराष्ट्राच्या वायव्येस या दिशेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील डॅडॅश या पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते. भारतातील डॅडॅश या पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे निलगिरी पर्वताला भारताचा निळा पर्वत म्हणून असे ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, तजवीज करणे म्हणजे वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ काय आहे ते सांगायचं आहे. तजवीज करणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे व्यवस्था करणे, त्याला आपण तजवीज करणे असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला येणारे आणि परीक्षेमध्ये ह्या प्रश्न पडले सुद्धा आहेत मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.